हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पुणे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग। येरवडा पोलिसांच्या भूमिकेबद्दल संशय निर्माण झाल्यामुळे सहाय्यक पोलीस आयुक्त आरती बनसोडे यांच्याकडून तपास काढला। पुणे अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवालसह 6 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। आरोपी विशाल अग्रवालचा जामिनासाठी अर्ज करण्याचा मार्ग मोकळा। आमदार रवींद्र धंगेकरांनी पुणे पोलीस आयुक्तांनी पैसे घेतल्याचे पुरावे द्यावे। उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। पुणे अपघात प्रकरणात पहिला एफआयआर दाखल झाल्यानंतरच्या 3 तासानंतर कलम 304 वाढवलं। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती। पुणे अपघातानंतर आमदार सुनील टिंगरे पोलीस ठाण्यात आले होते। आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती। पोलिसांवर दबाव टाकल्याचा सुनील टिंगरेंवर आरोप। सुनील टिंगरे अजित पवार गटाचे आमदार। आरोपी वेदांत अग्रवालचे ब्लड रिपोर्ट आले नाहीत, मात्र आमची केस ब्लड रिपोर्टवर अवलंबून नाही, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून स्पष्ट। पुणे शहरातील बार मालक आणि कर्मचाऱ्यांचं आंदोलन। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईविरोधात आंदोलन। बूथ कॅप्चरिंग झाल्यामुळे परळीत फेरमतदान घ्या, शरद पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी। शरद पवार गटाकडून बूथ कॅप्चरिंगचे व्हिडिओ आयोगात सादर। परळीतील बूथ कॅप्चरिंग बाबत मला माहिती नाही, निवडणूक आयोग चौकशी करेल। उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला। हल्लेखोरांनी श्रीकांत पाटलांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली। 3 हल्लेखोरांना अटक करण्यात पोलिसांना यश। निवडणूक आयुक्तांचा खून करण्याची धमकी दिल्याप्रकरणी सुबोध सावजी यांच्यावर गुन्हा दाखल। सावजी यांनी ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्यास निवडणूक आयुक्तांचा खून करण्याची धमकी दिली होती। मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या दुष्काळ आढावा बैठकीला 5 पालकमंत्र्यांची दांडी। रात्री 11:30 वाजता मेसेज दिल्यानं बैठकीला गैरहजर, पालकमंत्र्यांचं कारण। सरकारचं राज्यातील दुष्काळ परिस्थितीकडे दुर्लक्ष। बैठकीला फक्त 2 पालकमंत्री येतात, मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी, शरद पवार यांची टीका। अकोल्यात पारा 45.5 अंशांवर, यवतमाळमध्ये 43.5 तर अमरावती आणि चंद्रपूर 43.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। मुंबई, ठाणे, पालघरलाही उष्णतेचा येलो अलर्ट। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।